आज सुट्रेपाडा, आनंदखेडा, कुसंबा, उडाणे, गोताणे या परिसरामध्ये कुंडाणे, सांजोरी, धुळे ग्रामीणच्या परिसरात आता शेतकऱ्यांचे अत्यंत भयानक नुकसान झालेले आहे. त्या नुकसानाचे पाहणी करण्यासाठी किरण नाना असतील किंवा सर्व शेतकरी बांधव शेतात जाऊन अतिशय दुःख वेदनाकारक होतं की जे तोंडात येणारा घास होता तो घाससुद्धा भगवंताने हाणून पाडलेला. म्हणून आता आम्हाला फक्त एकच अपेक्षा आहे की शासनाने या शेतकऱ्यांना कुठंतरी समजून घ्यावं. कारण पावसाचं पाणी वातावरण नसताना आज कांद्याचे नुकसान झाले असेल, तसंच पपई असेल, टरबूज, केळी असतील, मका आणि शेतकऱ्यांचा ज्या जनावरांचा जो चारा होता, विशेष करून चाराची आणि खूप मोठी झालेली आहे. गहू असेल, हरभरा असेल, सर्वांचे नुकसान झाल्यामुळे तर तात्काळ प्रशासनाने दखल घेऊन आणि शासनाने यांना मदत करावी एवढीच अपेक्षा करतो आणि इथंच थांबतो. जय महाराज. सर्वच सुट्रेपाड्याचे आणि शेतकरी या ठिकाणी आपण बऱ्याच गावांना भेटी देतो, पाहतो. शेतकऱ्याची परिस्थिती अत्यंत भयानक आणि भीषण झाली. डोळ्यातले अश्रू थांबत नाही. ज्या पिकाच्या जीवावर त्यांना उभं आयुष्य काढायचं, आपलं लग्न असेल, आजारपण असेल, समाजाच्या शिक्षणाचा खर्च असेल, थोडंफार घरात घरकाम असेल किंवा मुलांचे शिक्षण वगैरे, या सर्वच गोष्टी या पिकांवरती अवलंबून आहेत. मुळातच एक पीक काळे करत असताना एकरी 50-60 हजार रुपये खर्च झालेला आहे. काही पिकांना त्याच्यापेक्षाही जास्त खर्च झाला. सर्वच पीक हे जमीनदोस्त झाले. आज उधारीवर घेतलेले दिवाळीचे पैसे असतील, खतांचे पैसे असतील, असतील, हे सर्वच गोष्टी आज ठप्प झालेल्या म्हणजे डोळ्यापुढे अंधार चालला आहे. अशा परिस्थितीत जर सरकारने मदत केली नाही तर सरकार अस्तित्वात आहे का हा प्रश्न तुमच्या आमच्या मनात आल्याशिवाय राहत नाही. आमची सरकारला कळकळीची विनंती आहे. राज्याचे पालकमंत्री असतील, कृषीमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, आधी माझे आमदार असतील, जिल्हाधिकारी असतील, महसूल आयुक्त असतील, प्रांत तहसीलदार, महसूल यंत्रणा, कृषी यंत्रणा, या सर्वांना विनंती आहे की आपण व्यापाऱ्यांचे कर्ज माफ करतात, त्यांना अनुदान देतात, सबसिडी देतात, पुढाऱ्यांच्या कारखान्यांना पैसे देतात, सर्वच गोष्टींची मदत करतात. तर शेतकरीला का वंचित? शेतकऱ्याचा मारायचा प्रयत्न करू नका. त्यांना जगणं शिकवा, जगायचं शिकवा. अन्यथा याच्या पुढच्या काळात परिस्थिती भीषण आहे. आधीच महागाईने ओरपळलेला हा शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे. कर्ज प्रचंड प्रमाणात ती वाढत चालली आहे. अंगावरती धड नवा कपडा दिसत नाही. मुलामुलींचे लग्न राहिलेले, आजारपण राहिलेले, या सर्व गोष्टींचा विचार करून फक्त राजकीयदृष्ट्या सवंग घोषणा करून तुम्ही लोकांची मनं सांभाळू शकत नाही. आता बांधावर जाऊन मदत देण्याची गरज आहे आणि सरसकट पंचनामे झाले पाहिजे. तुमचे सॅटेलाईट असेल, काय असेल, याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही. सरसकट पंचनामे म्हणजे 100% गावाने ठरवलं त्या पद्धतीने त्या शेतकऱ्यांची नावं ॲड करून त्या पीक पद्धतीप्रमाणे पैसे दिले गेले पाहिजेत आणि 100% व्याजमाफी केली पाहिजे, तरच शेतकरी वाचेल. अन्यथा याचा सरकार तुम्हाला बोलल्याशिवाय राहणार नाही. राजकीय जोडे बाजूला ठेवून आम्ही सर्वजण या ठिकाणी आपल्याला विनंती करत आहोत की तुम्हाला रस्त्यावरती फिरणं बंद करू. मेहरबानी करून सांगतो, अजूनही विचार करा.